नांदेड विधान परिषदेसाठी आता 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नांदेड विधान परिषदेसाठी 99.87% एवढं मतदान झालं होतं। 452 मतांपैकी 451 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि त्यानंतर आज ही मतमोजणी काही मिनिटांनंतर सुरू होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे। आतमध्ये 8 टेबलवर ही सगळी मोजणी होणार असल्याची सगळी माहिती आहे। कारण 8 मतदान केंद्र होते। त्या 8 मतदान केंद्रावरची काउंटिंग जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं मोजली जाणार आहे। काही तासामध्येच हा सगळा रिझल्ट हातामध्ये येणार आहे। नांदेडची विधानसभेची निवडणूक सुरुवातीपासूनच फार रंगतदार मानली जात होती। कारण अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले अमर राजूरकर जे 2 वेळ यापूर्वी विधानसभेमधून आमदार होते, तेच तिसऱ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। त्यांना तिकीट दिलं गेलं। महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, पण शेवटच्या क्षणी जे आहे ते UBTचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना शिवसेनेकडून जे आहे ते पुरस्कृत करण्यात आलं। महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून नागेश पाटील आष्टीकर जे खासदार आहेत त्यांचे चिरंजीव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत इंगोले हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ही सगळी तिहेरी लढत होताना नेमकं मतदारांना ज्यांनी आपलं अमूल्य मत कुणाच्या झोळीत टाकलं हे काही तासांमध्ये जे आहे ते स्पष्ट होणार आहे। आणि एकूणच जर बघितलं गेलं तर या सगळ्या निकालाची उत्सुकता मागच्या अनेक दिवसापासून होताना पाहायला मिळते। हा मतदार कशा पद्धतीनं सगळा पोल देतात या संदर्भात मध्ये सगळी उत्सुकता जी आहे ती शिगेला ताणली गेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत दहातोंडेसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।